आणि यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट। थोड्याच वेळात आता दादरच्या शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनसेच्या याच मेळाव्यासाठी राज्यभरातनं खरं तर मनसैनिक मोठ्या संख्येने इथे जमा झालेत। अजून सुद्धा मनसैनिक इथे येत आहेत। आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मेळावा आज संपन्न होतोय। त्याची ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवर पाहताय। राज ठाकरे या मेळाव्यातनं आज काय बोलणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर आपण पाहतोय दादरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मेळावा पार पडतोय। त्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले। अवघ्या काही वेळामध्येच राज ठाकरे बोलणार आहेत आणि दुसरीकडे गुढीपाडवा आहे। काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसांना सगळ्यांना शुभेच्छा। नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा। आणि जनतेच्या मनात काय चाललंय नक्की हे राजसाहेबांइतकं अचूक ओळखणारा दुसरा नेता आज कुठेच नाही। आणि ते जे काही चाललंय त्याबद्दल ते आपलं भाष्य करत असताना अत्यंत परखड आणि निर्भीडपणे बोलत असतात, रोखठोक बोलत असतात। त्यामुळे या सगळ्यांनाच आमच्या राजसाहेबांच्या भाषणाची उत्सुकता लागून राहिलेली। जितकी उत्सुकता माध्यमं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तितकीच आम्हाला सुद्धा आहे। सगळेच आम्ही ऐकायला ते आलेलो आहोत आणि थोडा वेळ आता राजसाहेबांचं इथे आगमन होईल, आपण सगळेच ऐकूया। नक्कीच दुसरीकडे जर पाहायला गेलं तर उबाटा गटाचे नेते आहेत संजय राऊत, त्यांनी असं म्हटलेलं आहे मनसे हा भाजपचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे भाजपला धरून ही मनसेची भूमिका असणार। बघा, त्यांना काय वाटतं ह्याच्यावरती आमचं भाषण ठरत नसतं। राजसाहेबांचे स्वतंत्र विचार असतात आणि ते जनतेच्या मनातले असतात, त्याबद्दल ते भाष्य करतात।